की गलियों में जब चक्की की आवाज गूंजती है तो वो सिर्फ अनाज नहीं पीसती, किसी की मेहनत और उम्मीदों को भी आकार देती है। नागपुर जिले में वाकेश्वर गांव की छाया चंद्रशेखर कांबले की कहानी इसी मेहनत की आवाज से शुरू होती है। जीवनाची खरी सुरुवात ही 1 वर्ष झाला आणि माझे मिस्टर मरण पावले आणि माझा मुलगा छोटासाच होता 3.5 महिन्याचा। तिथपासून माझ्या जीवनात एवढे संघर्ष आले, त्या संघर्षाला मात करत मी आज इथपर्यंत पोहोचली। ती उम्मेद अभियानामुळे एक महिला ही जर घराच्या बाहेर निघत असेल तर ती काय करू शकते, माझ्या जीवनाच्या कथेवरून मी इतर महिलांना मार्गदर्शन करत असते। बचत समूह से जुड़ने और उम्मेद अभियान के साथ काम करने के बाद छाया दीदी के जीवन ने एक नया मोड़ लिया। MSRLM से मिले कर्ज के सहारे उन्होंने आटा चक्की, कांडप मशीन और सेवई मशीन का व्यवसाय शुरू किया। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी कृषी सखी म्हणून LCRP 4 ते 5 गावामध्ये काम करते। आज आमच्या गावामध्ये आटा चक्की नव्हती। माझ्या महिला जेव्हा बाहेर जायच्या, कधी लाईट नसली तर त्यांना वापस यावं लागत होतं। मी इतर महिलांना सांगत होती, बचत गट करता करता काही उद्योगाला लागा। आणि आमच्या मॅडम आहेत, दुर्गा मॅडम, वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की छायाताई मुंबईला जाऊन येतात। जेव्हा लखपती दीदीचा कार्यक्रम होता जळगावला, मोदी साहेब येणार होते, तर मी जळगावला जाऊन आली। फक्त आटा चक्कीच घेण्याचा विचार केला होता। आटा चक्की घेतली तेव्हा PMFME मधून ते विभागमध्ये गेली भिवापूरला। मॅडम आटा चक्की घेता, सोबत सोबत कांडप मशीन पण घेऊन घ्या ना। वडिलांनी जे खाली जागा होती ती खाली जागा लिहून दिली माझ्या नावानं। खूप गरीब परिस्थिती सुरुवातीला, माझ्याकडे पैसे नव्हते। हिंगण्याला 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं सर, कशा पद्धतीने आपण व्यवसाय केला पाहिजे आणि ते कसं चालेल। मला हैदराबादला मार्केटिंगचं ट्रेनिंग मिळालं। मी हैदराबादला पण जाऊन आली, मुंबईला पण बायर सेलर मीट त्यामध्ये जाऊन आली। उद्योग व्यवसाय वाढवता येईल त्याच्यावर मला मार्गदर्शन मिळत गेले। आम्हाला सांगितलं की PMFME मधून अर्ज भरा, काहीतरी उद्योग व्यवसायाला सुरुवात करा। तर मग ही आटा चक्कीची कल्पना डोक्यात आली आणि 3 लाखाचं कर्ज घेतलं। 1 ते 1.5 लाख रुपया इन्कम होते। 3 चक्क्या मिळून लाईट बिल वगैरे काढून महिन्याला मला 10-12 हजार रुपये मिळतात। छाया दीदी की कहानी हमें ये सिखाती है कि जब अवसर और हिम्मत साथ आ जाए तो एक छोटी सी शुरुआत भी एक पहचान बन सकती है। एक विधवा काय करू शकते? आज जर घराच्या बाहेर निघली, कितीतरी लोक म्हणायचे का समजणार आहे, का करणार आहे, त्यांच्याकडे लक्ष न देता ट्रेनिंग मिळत गेलं, प्रशिक्षण मिळत गेलं। पंचायत समितीला आमची मासिक मीटिंग होते की काही अडचण पडली तर मला कॉल करा अशी सांगते। आज आमच्या महिला पण बरोबरीने चालत आहेत। आज कितीतरी महिलांना मी उद्योग व्यवसायाला लावला। लखपति दीदी, मेहनत से बदलती जिंदगी की कहानी।